टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे मिनिंग ऑफ वर्किंग कॅपिटल, वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला, वर्किंग कॅपिटलचे कोणते कोणते फॅक्टर्स असतात, त्याच्यानंतर ऑपरेटिंग सायकल हा एक मेन पॉईंट बघायचा आहे आणि ऑपरेटिंग सायकलमध्ये कोणते कोणते फॉर्म्युलेज आहेत आणि त्या फॉर्म्युल्यांना यूज करून ऑपरेटिंग सायकल कसं कॅल्क्युलेट करायचं. सर्वात पहिले वर्किंग कॅपिटल म्हणजे काय ते समजून घ्या. वर्किंग कॅपिटल म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये डे टू डे ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी जो तुम्हाला पैसा लागतो तो म्हणजे तुमचा वर्किंग कॅपिटल. जसं की कॅपिटल म्हणजे बिझनेस स्टार्ट करताना जो भांडवल तुम्ही लावता तो म्हणजे काय तुमच्या बिझनेसचा कॅपिटल. सो वर्किंग कॅपिटल म्हणजे डे टू डे ट्रान्झॅक्शनसाठी जो पैसा लागतो तो म्हणजे तुमचा काय असतो वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटलचा इथं फॉर्म्युला दिलेला आहे. वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटी. बिझनेसमध्ये दोन फॅक्टर्स असतात, असेट्स अँड लायबिलिटी. बॅलन्स शीट जर तुम्ही बघितलं असेल तर बॅलन्स शीटची लेफ्ट हँड साईड ही लायबिलिटी असते, राईट हँड साईड ही असेट्स असते. तर असेट्समध्ये दोन असेट्स असतात तुमच्या, एक असते फिक्स असेट्स आणि एक असते करंट असेट्स. असेट्स मीन्स संपत्ती, फिक्स असेट्स म्हणजे लँड, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर जे आपल्याला लाँग पिरियडसाठी बेनिफिट देतात त्या असतात तुमच्या फिक्स असेट्स. आणि करंट असेट म्हणजे ज्या तुमच्या बिझनेसमध्ये कमी जास्त होत असतात त्या म्हणजे तुमच्या करंट असेट. जसं की तुमच्या बिझनेसमध्ये कॅश फिक्स असते का? नाही, म्हणून ती काय करंट असेट आहे. कॅश कमी जास्त होत असते. तुमच्या बिझनेसमध्ये स्टॉक जो असतो मालाचा तो कधी फिक्स असतो का? नाही, तो पण कमी जास्त होत असतो. विकला तर कमी होईल, परचेस केला तर वाढेल. तो स्टॉक इज ऑल्सो करंट असेट. त्याच्यानंतर डेटर्स. डेटर्स म्हणजे ज्या ज्या व्यक्तींना तुम्ही उधारीवर माल विकला आहे त्यांच्याकडून पैसे येणं बाकी आहे, रिसिवेबल आहे, तर हे रिसिवेबल्ससुद्धा तुमच्या बिझनेसचे काय असतात करंट असेट. त्यानंतर प्रिपेड एक्सपेन्सेस, जे एक्सपेन्सेस पुढच्या वर्षी पेड करायचे असतात ते तुम्ही याच वर्षात जर पेड केलं तर ते तुमच्या बिझनेससाठी काय असतात करंट असेट असतात. तर करंट असेट म्हणजे तुम्हाला समजलं आहे. करंट लायबिलिटीमध्ये तुमचं पेएबल्स अमाऊंट म्हणजे जसं की बिल्स पेएबल, त्याच्यानंतर क्रेडिटर्स ज्यांच्याकडून उधारीने माल खरेदी केलेला आहे त्यांना पैसे देणे बाकी आहेत तर ते तुमचे काय असतात बिझनेसचे क्रेडिटर्स. त्याच्यानंतर टॅक्स, लोन्स, दीज ऑल आर करंट लायबिलिटीज ऑफ द बिझनेस. आणि करंट असेट मायनस करंट लायबिलिटी केलं की तुम्हाला काय भेटतं वर्किंग कॅपिटल. तर हे सिम्पली वर्किंग कॅपिटल म्हणजे काय होतं हे तुम्हाला एक्सप्लेन केलं. तर या वर्किंग कॅपिटलचे पण मध्ये टाईप्स आपण नंतर बघूया. टाईप्स पण सिम्पल आहे, दोनच टाईप आहे, ऑन द बेसिस ऑफ व्हॅल्यू, ऑन द बेसिस ऑफ टाईम. ऑन द बेसिस ऑफ व्हॅल्यू दोन टाईप आहेत, ग्रॉस वर्किंग कॅपिटल, नेट वर्किंग कॅपिटल. ऑन द बेसिस ऑफ टाईम परमनंट वर्किंग कॅपिटल आणि फ्लक्च्युएटिंग वर्किंग कॅपिटल. ग्रॉस वर्किंग कॅपिटल म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे तुम्ही करंट असेटमध्ये ती तुमची असते ग्रॉस वर्किंग कॅपिटल. नेट वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट असेट मायनस करंट लायबिलिटी जो फॉर्म्युला यूज केला तो म्हणजे असतो तुमचा नेट वर्किंग कॅपिटल. परमनंट वर्किंग कॅपिटल म्हणजे काय आहे की तुम्हाला मिनिमम वर्किंग कॅपिटल किती ठेवावं लागतं डे टू डे ट्रान्झॅक्शनसाठी, ते म्हणजे तुमचं काय असतं परमनंट वर्किंग कॅपिटल. आणि फ्लक्च्युएटिंग वर्किंग कॅपिटल म्हणजे ह्या परमनंट वर्किंग कॅपिटलसाठी जे ॲडिशनल वर्किंग कॅपिटल लागेल किंवा जे ॲडिशनल तुम्हाला कॅपिटल लागेल ते म्हणजे काय असतं तुमचं फ्लक्च्युएटिंग टेम्पररी वर्किंग कॅपिटल. त्याच्यानंतर याच्यामध्ये वर्किंग कॅपिटलला इफेक्ट करणारे फॅक्टर्स कोणते कोणते आहे? कॅश, ठीक आहे, इन्व्हेंटरी, स्टॉक, रिसिवेबल्स, पैसे कोणाकडून येणे बाकी आहे, शॉर्ट टर्म फायनान्सिंग ऑप्शन म्हणजे तुम्हाला इन्व्हेंटरी मेंटेन करायचं आहे तर तुम्हाला शॉर्ट टर्म फायनान्सिंग कोणते कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहे, जसं की बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेतून लोन घेतलं ओव्हरड्राफ्ट थ्रू. त्याच्यानंतर तुमचे डेटर्सकडून पैसा लवकर कलेक्ट करणं किंवा क्रेडिटर्सकडून जास्त क्रेडिट पिरियड्स घेणं, हे सगळे टर्म्स पण अफेक्ट करतात वर्किंग कॅपिटलला. नेचर ऑफ बिझनेस, तुमचा बिझनेस कसा आहे त्यावर पण डिपेंड करतं तुमचं वर्किंग कॅपिटल. मार्केटमध्ये तुमच्या प्रोडक्टला डिमांड कशी आहे, टेक्नॉलॉजी कोणती यूज करताय, मॅन्युफॅक्चरिंगची पॉलिसी कोणती यूज करताय. मॉडर्न टेक्नॉलॉजी यूज केली तर तुम्हाला कॉस्ट कमी लागते, तुमचं वर्किंग कॅपिटल मॅनेज होतं. मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी वेगवेगळ्या यूज करू शकता. जर सिजनल बिझनेस आहे तर सिजनल बिझनेसमध्येच तुमचं प्रोडक्शन वाढवणार, त्या सगळ्या गोष्टी. ऑपरेटिंग इफिशियन्सी म्हणजे तुम्ही तुमचं प्रोडक्शन करताना वेस्ट कमी करणार, कॉर्डिनेशन ठेवणार सगळ्यांमध्ये, या सगळ्या गोष्टी. प्राईस लेवल्स चेंज कसे होत आहेत त्यानुसार पण तुमचं वर्किंग कॅपिटल फॅक्टर अफेक्ट करतं. आता मेन आपल्याला पॉईंट बघायचा आहे ऑपरेटिंग सायकल. मिनिंग बघितलं, टाईप्स बघितले, फॅक्टर्स बघितले. आता आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज ऑपरेटिंग सायकल. ऑपरेटिंग सायकल सिम्पली चार गोष्टींवर डिपेंड आहे. हे बघा, हे आहे तुमचं वर्किंग कॅपिटल सायकल मीन्स ऑपरेटिंग सायकल. कॅश,
रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, स्टॉक, रिसिवेबल्स, अगेन कॅश. बघूया, हे समजून घेऊया. पहिले तर तुम्ही इन्व्हेंटरीमध्ये 3 पॉईंट्स लक्षात ठेवा. नंबर 1 इज अ रॉ मटेरियल, नंबर 2 इज अ वर्क इन प्रोग्रेस, नंबर 3 इज अ फिनिश गुड्स. एक्झाम्पलसोबत समजावून घेऊया. जर तुम्हाला फर्निचर बनवायचं आहे तर तुमचं रॉ मटेरियल काय असेल? लाकूड, दॅट इज वुडन, राईट. तो लाकूड आणला, तो स्टोअर केला. तो स्टोअर करण्यासाठी तुम्हाला कॉस्ट लागते आहे, बरोबर आहे. तो किती दिवस स्टोअर करताय, ठीक आहे, ते महत्त्वाचं आहे. मग त्या रॉ मटेरियलला तुम्ही म्हणजे तुमचा जो लाकूड आहे त्याला शेप दिला एक आणि तसा स्टोअर करून ठेवला, तर ते आहे तुमचं वर्क इन प्रोग्रेस. जो मला फर्निचर बनवायचं आहे ते काम प्रोग्रेसमध्ये आहे, वर्क इन प्रोग्रेस. मग तो वर्क इन प्रोग्रेसवाला स्टॉक स्टोअर करण्यासाठी किती दिवस तुम्ही घेता त्याची कॉस्ट. त्याच्यानंतर वर्क इन प्रोग्रेस माल नंतर तुम्ही फिनिश गुड्समध्ये कन्वर्ट करता, म्हणजे तुमचं फर्निचर बनवता. मग तो फिनिश गुडचा स्टॉक तुम्ही स्टोअर करताय. मग तो फिनिश गुडचा स्टॉक नंतर तुम्ही सेल करणार. जर उधारीवरती सेल करायला तर काही लोकांकडून पैसे येणं बाकी राहतील, तर ते पैसे येणं बाकी राहतील म्हणजे ते तुमचे रिसिवेबल्स आहेत. मग त्यांच्याकडून पैसे आले की परत तुमच्याकडे इन हँड कॅश आली, ठीक आहे. तर हे सायकल आहे. तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही रॉ मटेरियल खरेदी केलं, लेबर लावले, लेबर्सला पैसे दिले, वेजेस दिले, ठीक आहे. त्यांनी प्रोडक्शन केलं कशाचं? वर्क इन प्रोग्रेसचं, म्हणजे अर्धवट माल बनवलेला आहे. मग तो वर्क इन प्रोग्रेस नंतर फिनिश गुड्समध्ये कन्वर्ट झाला. तो फिनिश गुड्स स्टोअर केला काही दिवसांसाठी, नंतर तो माल विकला. माल विकल्यानंतर काही माल उधारीवर विकला आहे तर त्या लोकांकडून पैसे येणं बाकी आहे, ते आहेत तुमचे रिसिवेबल, दॅट इज डेटर्स. मग त्या डेटर्सकडून परत पैसा आला की तुमच्या इन हँड कॅश आली. आणि ही सगळी हा जो सर्कल आहे हे तुमचं काय आहे? वर्किंग कॅपिटल सायकल. यामध्ये तुमचं वर्किंग कॅपिटल दिसत असतं तुम्हाला की किती आहे, ठीक आहे. बघा इथं दिलेलं लिहून, वर्किंग कॅपिटल अ युजफुल टूल फॉर मॅनेजिंग वर्किंग कॅपिटल. ऑपरेटिंग सायकल हा एक चांगला टूल आहे तुमचं वर्किंग कॅपिटल मॅनेज करण्यासाठी. ऑपरेटिंग सायकल हे डेजमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. आता ऑपरेटिंग सायकल कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला पुढे फॉर्म्युला आहे. ऑपरेटिंग सायकल इज इक्वल टू आर प्लस डब्ल्यू प्लस एफ प्लस डी मायनस सी. आर म्हणजे रॉ मटेरियल स्टोरेज पिरियड. म्हणून मी तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं. रॉ मटेरियल काय, वर्क इन प्रोग्रेस काय, फिनिश गुड्स काय. रॉ मटेरियल स्टोरेज करण्याचा पिरियड म्हणजे आर. डब्ल्यू म्हणजे वर्क इन प्रोग्रेस जो स्टॉक आहे तो होल्ड करण्याचा पिरियड, दॅट इज डब्ल्यू. एफ म्हणजे फिनिश गुड स्टोरेज पिरियड. तुमचा जो फिनिश गुड्स आहे म्हणजे तुमचं फर्निचर बनलं लास्टला, तर तो स्टोरेज करून ठेवण्याचा पिरियड. त्याच्यानंतर डी फॉर रिसिवेबल्स म्हणजेच डेटर्स, ज्यांच्याकडून पैसे येणं बाकी, माल विकल्यानंतर उधारीवरती ज्यांच्याकडून पैसे येणं बाकी असे तुमचे कस्टमर्स, ते आहेत रिसिवेबल, दॅट इज डेटर्स. मग त्यांचा कलेक्शनचा पिरियड किती आहे, किती दिवसात पैसे येणार आहे. नंतर ज्यांच्याकडून रॉ मटेरियल खरेदी केला त्यांना पैसे देणे बाकी आहे ते तुमचे क्रेडिटर्स. त्यांच्याकडून तुम्ही क्रेडिट पिरियड किती दिवसांचा घेतला ते मायनस करायचं आहे तुम्हाला. सो आर प्लस डब्ल्यू प्लस एफ प्लस डी मायनस सी इज इक्वल टू ऑपरेटिंग सायकल, हा तुमचा फॉर्म्युला आहे. मग हे आर कसं कॅल्क्युलेट करायचं, हे डब्ल्यू कसं कॅल्क्युलेट करायचं, हे एफ मीन्स फिनिश गुड स्टोरेज पिरियड कसा कॅल्क्युलेट करायचा, डी मीन्स रिसिवेबल्स कलेक्शन पिरियड कसा कॅल्क्युलेट करायचा, सी मीन्स क्रेडिट पिरियड अलाउड बाय सप्लायर्स, हा पिरियड कसा कॅल्क्युलेट करायचा, त्यासाठी तुम्हाला इथे खाली टेबलमध्ये फॉर्म्युले दिलेला आहे. रॉ मटेरियल स्टोरेज पिरियड इज इक्वल टू ॲव्हरेज स्टॉक ऑफ रॉ मटेरियल डिवायडेड बाय ॲव्हरेज कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल कन्झम्पशन पर डे. तुमच्याकडे ॲव्हरेज रॉ मटेरियलचा स्टॉक किती आहे त्याला डिवाइड करायचं आहे ॲव्हरेज कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल कन्झम्पशन पर डे, ठीक आहे. तुम्ही ॲव्हरेज तुमचं रॉ मटेरियल जे कन्झ्युम करताय पर डे, प्रत्येक दिवशी, त्याची कॉस्ट, ॲव्हरेज कॉस्ट. त्याच्यानंतर वर्क इन प्रोग्रेस इज इक्वल टू ॲव्हरेज वर्क इन प्रोग्रेस स्टॉक तुमच्याकडे किती आहे त्याला डिवाइड करायचं आहे त्याची ॲव्हरेज कॉस्ट प्रोडक्शन पर डे. त्याच्यानंतर फिनिश गुड स्टोरेज पिरियड इज इक्वल टू ॲव्हरेज स्टॉक ऑफ फिनिश गुड डिवायडेड बाय ॲव्हरेज कॉस्ट ऑफ गुड सोल्ड पर डे. तुम्ही पर डे जो गुड सोल्ड केला त्याच्यासाठी ॲव्हरेज कॉस्ट किती लागते ते डिवाइड करायचं आहे. रिसिवेबल्स कलेक्शन पिरियड इज इक्वल टू ॲव्हरेज रिसिवेबल, तुमचे ॲव्हरेज डेटर्स किती आहे त्याला डिवाइड करायचं आहे ॲव्हरेज क्रेडिट सेल्स पर डे. प्रत्येक दिवसाला उधारीवरती किती माल विकताय ॲव्हरेज, त्याचा ॲव्हरेज. आणि क्रेडिट पिरियड्स अलाउड बाय द सप्लायर इज इक्वल टू ॲव्हरेज पेएबल्स, तुम्हाला ॲव्हरेज क्रेडिटर्स किती जणांना पैसा द्यायचा आहे त्याला डिवाइड करायचं आहे ॲव्हरेज क्रेडिट परचेस पर डे. प्रत्येक दिवसाला तुम्ही उधारीवर किती माल खरेदी करता ॲव्हरेज